नमस्कार. एसी सर्किट्स म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो रेझिस्टन्स, म्हणजे करंटच्या मार्गातला एक साधा सरळ अडथळा. पण गोष्ट खरं तर इतकी सोपी नाहीये. इथे एक वेगळी, एक अदृश्य शक्ती काम करते, जी करंटला नाही तर करंटच्या बदलाला विरोध करते. आणि याच शक्तीचं नाव आहे रिॲक्टन्स. चला तर मग आज आपण इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या याच इंटरेस्टिंग दुनियेत एक चक्कर मारून येऊया. आजच्या आपल्या चर्चेत आपण आधी एसी सर्किटमधल्या या लपलेल्या विरोधाबद्दल बोलू. मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, त्यानंतर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कसा काम करतो, या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांचा रोजच्या आयुष्यात नेमका कुठे वापर होतो, हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. नेहमीच्या रेझिस्टन्सच्या पलीकडे पाहूया की एसी करंटला आणखी कशाकशाचा सामना करावा लागतो. बघा, डीसी सर्किटमध्ये कसं असतं, रेझिस्टर सरळ सरळ करंटला अडवतो. पण एसी सर्किटमध्ये इंडक्टर आणि कपॅसिटरची गोष्टच वेगळी आहे. ते करंटच्या अस्तित्वाला नाही तर त्याच्या सतत बदलण्याच्या स्वभावाला विरोध करतात. आणि हाच तो एक खास प्रकारचा विरोध ज्याला आपण रिॲक्टन्स म्हणतो. ठीक आहे, तर आता रिॲक्टन्सच्या दोन मुख्य प्रकारांपैकी आपण पहिल्या प्रकाराला भेटूया, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. पाहूया ही कॉईल नक्की करते तरी काय. या सगळ्याच्या मुळाशी आहे काउंटर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा CEMF. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण गोष्ट सोपी आहे. जेव्हा एसी करंट एखाद्या कॉईलमधून जातो तेव्हा ती कॉईल स्वतःच एक उलट व्होल्टेज तयार करते. जणू काही ती ओरडून सांगते, थांब, बदलू नकोस. आणि लेन्सच्या नियमानुसार हा विरोध नेहमीच त्या बदलाच्या विरुद्ध दिशेने असतो. यालाच बॅक EMF असंही म्हणतात. इथे चित्रात बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. एसी सप्लायमुळे कॉईलमध्ये एक चुंबकीय क्षेत्र तयार होतंय आणि गंमत म्हणजे तेच चुंबकीय क्षेत्र स्वतःचं एक उलट व्होल्टेज म्हणजे CEMF तयार करून मूळ सप्लाय व्होल्टेजला विरोध करतंय. हा एक प्रकारचा पुशबॅक आहे, अगदी तसंच जसं आपण एखादी स्प्रिंग दाबली की ती उलट जोर लावते. तर मग हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे नक्की काय, ज्याला आपण एक्सेलने दाखवतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर कॉईलच्या इंडक्टन्समुळे एसी करंटला होणारा हा विरोध आहे. हा त्या CEMFचाच परिणाम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेझिस्टन्सप्रमाणेच यालाही ओम याच एककात मोजतात. आता इंडक्टन्सचं जे एकक आहे ते आहे हेनरी. मग 1 हेनरी म्हणजे नेमकं किती? तर असं समजा की जेव्हा एका कॉईलमधला करंट दर सेकंदाला 1 अँपिअरने बदलतो आणि त्यामुळे बरोबर 1 व्होल्टचा उलट दाब म्हणजे काउंटर EMF तयार होतो, तेव्हा त्या कॉईलचा इंडक्टन्स 1 हेनरी आहे असं आपण म्हणतो. याचं एक साधं सूत्र आहे, एक्सेल बरोबर 2πfl. आता हे सूत्र बघून घाबरायचं काही कारण नाही. याचा अर्थ अगदी सरळ आहे. तुम्ही फ्रिक्वेन्सी म्हणजे करंटच्या बदलाचा वेग किंवा इंडक्टन्स म्हणजे कॉईलची ताकद यापैकी काहीही वाढवलं की हा विरोध म्हणजे एक्सेल सुद्धा सरळ रेषेत वाढणार, अगदी जिवलग मित्रांसारखं. एक वाढला की दुसरा पण वाढणारच. आणि हो, एक चांगली गोष्ट म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ओहममध्ये मोजला जातो ना, त्यामुळे आपला नेहमीचा ओहमचा नियम इथेही अगदी व्यवस्थित लागू होतो. त्यामुळे आपल्याला करंट, व्होल्टेज किंवा रिॲक्टन्स यापैकी कोणतीही एक गोष्ट अगदी सहज काढता येते. तर इंडक्टरची गोष्ट तर झाली. आता भेटूया त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या साथीदाराला, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. पाहूया या कॅपॅसिटरच्या प्लेट्स काय गंमत करतात. कपॅसिटरचं काम इंडक्टरच्या अगदी उलट आहे. त्याला करंटच्या बदलाशी काही देणं घेणं नाही. तो कोणाला विरोध करतो तर व्होल्टेजच्या बदलाला. आणि म्हणूनच तो एकाच दिशेने वाहणाऱ्या स्थिर डीसी करंटला पूर्णपणे अडवतो, पण सतत दिशा बदलणाऱ्या एसी करंटला मात्र आरामात जाऊ देतो. तर मग कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे XC म्हणजे काय. तर कपॅसिटन्समुळे एसी करंटच्या प्रवाहाला होणारा विरोध आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सप्रमाणेच यालाही ओहममध्येच मोजलं जातं. इथं खरी गंमत आहे. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचं सूत्र आहे XC बरोबर 1/2πfc. हे सूत्र सांगतं की याचं नातं व्यस्त आहे. म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी F किंवा कपॅसिटन्स C वाढलं की हा विरोध XC उलट कमी होतो. हे अगदी इंडक्टरच्या विरुद्ध आहे. जणू काय ते सीसॉवर बसले आहेत, एक वर गेला की दुसरा खाली. आणि इंडक्टिव्ह सर्किटप्रमाणेच शुद्ध कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये आपण ओहम्सचा नियम वापरू शकतो, ज्यामुळे करंट, व्होल्टेज आणि रिॲक्टन्सची गणितं करणं अगदी सोपं होऊन जातं. चला, आतापर्यंत आपण या दोघांना वेगवेगळं पाहिलं. आता वेळ आहे त्यांची समोरासमोर तुलना करण्याची. कारण हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन विरुद्ध बाजू आहेत. यातला फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, इंडक्टर XL हा हाय फ्रिक्वेन्सीचा शत्रू आहे, तो तिला अडवतो. या उलट कपॅसिटर XC हा हाय फ्रिक्वेन्सीचा मित्र आहे, तो तिला सहज जाऊ देतो.
एक जण करंटच्या बदलाला विरोध करतो तर दुसरा व्होल्टेजच्या बदलाला. खरंच हे दोघे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. हा तराजू बघा, यांच्या नात्याचं अगदी अचूक वर्णन करतोय. एक्सेल आणि एक्सी या एसी सर्किटमधल्या दोन विरोधी शक्ती आहेत. फ्रिक्वेन्सी वाढवली की इंडक्टरचा विरोध वाढतो आणि कपॅसिटरचा कमी होतो. पण एक गोष्ट मात्र समान आहे, दोघांनाही ओहममध्येच मोजतात आणि दोघांवरही ओहमचा नियम चालतो. पण ठीक आहे, या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा रोजच्या जीवनात काय उपयोग? चला पाहूया, हा रिॲक्टन्स प्रत्यक्षात कुठे कुठे कामाला येतो. खरं तर इंडक्टर्स आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत. आपल्या घरातल्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये, गाडीच्या रिलेमध्ये आणि करंटला नियंत्रणात ठेवणाऱ्या चोक कॉइल्समध्ये. या सगळ्या उपकरणांमध्ये त्यांच्या करंट बदलाला विरोध करण्याच्या गुणधर्माचाच खुबीने वापर केला जातो. तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण आतापर्यंत काय पाहिलं? इंडक्टर हाय फ्रिक्वेन्सीला अडवतो आणि कॅपॅसिटर तिला जाऊ देतो. म्हणजे एक नाही म्हणतो तर दुसरा हो. मग जरा विचार करा, या दोन अगदी विरुद्ध स्वभावाच्या मित्रांना एकत्र आणून इंजिनियर्स असं जादुई सर्किट कसं बनवत असतील, जे हजारो सिग्नल्सच्या गर्दीतून फक्त ते एक आपलं आवडतं रेडिओ स्टेशन बरोबर शोधून काढतं? ह्याचं उत्तर याच रिॲक्टन्सच्या खेळात दडलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?